तेजाजी हिंदू सडाका मुकुट मने सकळ टिळका इंदिरापते बिंबू दजका भक्ती मानसा विराजितम ऐसा धैर्यवंत पुढे बोलवी ग्रंथ सार ग्रंथम मागली आज्याई गैनीनाथ जन्मोदय पावलाम यावरी गोरक्षमतीनाथ महिची कीर्ते करीतम हिमाचल बद्रिकेदारात भ्रमण करीत पै गेले इतकी कथा शिवावलोकनी पूर्वाध्यात कीजे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले बंदाजळी जोडून करीते झाले नमस्कार करून जय जयकार स्तुती संवादे आराधिले ये त्रिपुरारी शूलपाणी अपर्णा पंचानही रुंडमाळा चिंतावशमी दिवी तेजे विभूती तू हे कामांतका दक्षतेजा भोळवत वरा देशी दानवा कैलासापते महादेवा सदाशिवा अधिमूर्ते हे दिगंबर जगजेठी माळी गळा मौळी जटा जुटी नरकपाळ कर संपुटी इंदुके ते मिळविशी. आणि मग तिथे जाऊन त्या शंकराची ते स्तुती करू राहिली. उरग वेषण कुरग वाणी व्यग्रांबर व्यसनी पातीम गज चर्मादी मिती झाली परिधान महाराजा हे कैलास वासी उमापती दक्षिणाच्या माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अम्मा दासा शशी तू ये नीलग्रीवाधिष्ठपीठा करुणाकरा उत्तम श्रेष्ठा स्वीकारोनी सर्व आयिष्ठा सुखदेशी देवांशी ये बाळ दृष्टीत्रय नयनी तू डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा विप्र वृषभ भवनी भस्मधारणी महाराजा ये स्मशान भूमवासी वैराग्यशीला नगजात्मा रक्षपाळा श्वेतवर्णा तमोगुणा गळावासी गळा राम मंत्रम ये सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीतीम जटा पिंगट पिंडूष नलाटी शुद्ध विरंगुटी शोभतसे फरशांकुश डमरुवाती लोप पावती षडाननाचे स्तुती गणपती विद्यलक्ष्मी मिरविशी आयशी स्तुती अपार वचन करीत मचिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकोनी प्रेमे उगमी प्रगट झाला महाराजा. आणि अशी ती शंकराची स्तुती केल्यानंतर शंकर प्रगट झाले. मग मचिंद्राचा तरुण हस्त सप्रेम त्याचे आलिंगित निकट बैसून पुषे त्याचे योगक्षम कैसा तो गोरक्षाती घेऊन जवळी मुख स्वकरे कुरवारे मने बा उदय येणे काळी आणि हरिनारायण झालाशी ऐशे वरून अनिक वदन हे महाराजा मचिंद्रनाथ हा तव शिवयोग सूत तारक होईल ब्रह्मांडा म्या पूर्वीच याते पाहिले होते मनशील तरी कनक गिरीते तो अभ्यासून सूते अनिले दैवत घराते श्रीराम नर हरिवंश सूर्य हनुमंत भैरव काळिका विरासहित पाचारिता मी येथम आलो होतो महाराजा. आणि तुझ्या टायमाला सगळे दैवत बोलवले त्या टायमालाच मी त्या गोरक्षाला पाहिलं होतं. तस्मात पूर्वीचा होय ओळखी मनोनी गोरक्ष घेतला ऐकी परी आता सो शक्ती एक वचन ऐकी दे या ते विद्येचे अभ्यासिले परी तपाविन विगवित खेळले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा की जीवनाविन वृक्ष जैसा काळ रूप भाषे तैसा तू तरुविन ग्राम जैसा बुभुक्षित लागतसे की नाके विन सुंदर नारी की विनता तोय सरिता पात्री
की नक्षत्रावीन शोभा रात्री कदा काळी दिसेना, तरी तपाची लखलखीत विद्या भांडार न दिसतम, जैसा मानव परम सुदित विकळ शरीरी मिरवतसे, तरी आता माझी आश्रमी तपा वैसवी योग ध्रुमी, मग तपबाळा ते बलाढ्य मार्गी विद्या असले मिळवेल हा, आणि याला तपाला बसो म्हणे तवा हा बलाढ्य म्हणे. या उपरी मचिनाथ बोलत येव दाखुते बाळ अत्यंत, परितया तीव्र क्लेशात सायले जाईल कैसेजी. आणि हा बाळ लहान बाळके म्हणे याला हे तपस सण होईल का म्हणजे. येरो म्हणे वरद पाणी तुझ्या आहे मौली स्थानी, तरी तपो क्लेशाच्या कडसणी दुःख देणार नाही बाम. या परी येथे नित्य नित्य मी समाचारित गोरक्षाते, पुनी संशय सकला ते तपा गोरक्षा वैसवी, ऐसे वदता आदित्यनाथ आयुष्य मचिनंदन म्हणतम, उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. तेथे आमचे काय हरले की जन्मता चक्षु आले, की सदैव हरिणीचे सांभाळिले एकतपणी पावसात. आणि मग गोर मच्छिनाथ म्हणतो आम्हाला जे पाहिजे होतं तेच मिळालं म्हणे. देवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास, येथे वाईट काय अभ्यास चिंता नसे निर्शेलम, ऐसे शिवाते बोलून वाणी परिहर्षण माये मचिंद्र मुनी, जे योजले होते अंतकरणी तोची घडूनी पै आले, फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षाची शिवे अंगीकारिले, आता जाईल सांगोपिले अर्थार्थी बहुवशे. मग उत्तम वेळ उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास, उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा वैसविला, लोहाचा करुणी कंटकनीट त्या अग्री बैसोनी चरण अंगुष्टम, वामपादा देऊन कष्ट उभा राहिला गोरक्ष तो. आणि मग ते त्रिशूळ राहून त्याच्यावर त्याला त्या अंगुष्टातून कपाला बसवलं. वावी आरू ठेवून मना क्षणिक अन्न त्याजून, उपरी फळपत्री आहार करून सुधाहरण करीतसे, सूर्यमंडळी ठेवून दृष्टी तप करीतसे तपो झेटी, हे मचिंद्र पावनी निज दृष्टी परमचित्ती तोषला. मग आदित्याचा विनोनी मचिंद्र निघाला तीर्थाटनी, 12 वर्षाचा नेम करून गोरक्षाते सांगितले. आणि मग त्याला तपाला बसवून मचिंद्रात त्याच्या तीर्थाटनाला निघाला आणि 12 वर्षाने येईल असं सांगितलं. 12 वर्ष तप करायचं म्हणजे. असो मचिंद्र गेला तीर्थाटनाशी एकीकडे बद्रिका आश्रमी, रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी जवळी जाऊनी बैसला, स्वये आपण आदित्यनाथ गोरक्षाचे दास्य करिता, मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या वेगना निवटीतसे. असो यावरी मचिंद्रनाथ गया प्रयाग करून त्वरित, काशी अवंतिका मिथुरा सहित मथुरा काश्मीरी पाहिली, अयोध्या द्वारका महाबळेश्वर सोमनाथ करोनी तत्परम, ब्रह्मागिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला, भीमा उगमी भीमाशंकर बलाढ्य नागनाथाजी पंढरपुरम, करोनी 14 पीठे थोर भगवतीचे पाहिली, कार्तिक शेषांद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नानम, घडले करिता महिते गमन लोटती वर्षे द्वादशादी. आणि अशी तीर्थ करता करता त्याचे 12 वर्ष लोटले. सकळ तीर्थे महीची करुणा शेवटी सेतुबंधनी जाऊन, रामेश्वराचे चरणवंदून स्नाना गेला अब्धीशी. आणि एवढं केल्यानंतर त्या समुद्राच्या कडाला जाऊन त्या सेतुबंधनापैकी गेला. आता मारुतीची त्याची गाठ झाली तिथे गेला. तो श्रोतवंदनी वायुसुत जाऊनी नमी मचिंद्रनाथ, परी मचिंद्र पाहता मकर ध्वजतात
आल्हादाला चित्ती बहुत तो. आणि मग त्या मारुतीला आनंद झाला त्या मच्छिंद्राला पाहून. परम प्रीती लावला सवडी मच्छिंद्र हस्त धरुवणी होडी हृदयी आलिंगवणी परमावडी निकट बैसवी महाराजा मले बारे योग द्रुमा कुणीकडे केले येणे 24 वर्षे तुझे दर्शन आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली कैशी माते गोष्ट झाली आज दर्शना तुझ्या बा. आणि 12 वर्षानंतर माझ्यावर 12 वर्ष पर्वणी आली भरी तुझ्यावर. ऐसे बोलून वागुत्तर परमा मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्राचे बोलतसे. आज 24 संवत्सर झाले परी तुझे करे माझे चक्षु लागले काही भेटशील म्हणून भुकेले पालने फिटले आजीचे. हे महाराजा योगद्रुमा कामनी वेदली जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मजू लागे तरी त्या कामना दळात तू तारक झाला आहेशी माते झालाशी परी अद्याप पर्यंत बाहेर न काढशी महाराजा. आणि मला जे वचन दिलं होतं म्हणजे तो त्या वचनातून मला तू बाहेर काढलंच नाही म्हणे. पर पूर्वी मजला देऊन वचन त्वा केले आहे गमन परी श्रीराज्याचे स्थान पाहिले त्वा नाही की आता तरी धरून चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मौनाकिनीची कामरती पूर्णाहुती घेई का आपुले वचने करुणी त्याचे अनिक फल दे मम वचनाचे मग पावनी आता मनीचे सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचनी आणि मच्छिंद्र पाठविले भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा निर्विजे. आणि मी आता मावतीला वचन दिलेलं आहे म्हणे मच्छिंद्रनाथाला एक पाठवून म्हणजे असं तेवढं तू पूर्ण कर म्हणे. आपण ऐसे वचन जिथे व्यक्त आहे तरी मज जरा मुक्त आणि त्वाई वचन दिदले माते तेही सत्य करी आता. ऐसे ऐकून हनुमंत वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निघते झाले वैता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सरिते मग गौड बंगाल टाकोनी त्वरिते श्रीराज्यात संचरले तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली शे राज्यासनी महापुण्याचे तपोखानी मौनावती ज्ञानका शृंगार मुरला उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन गजवाजी ध्वजी रत्न रथ अष्टिदित अस्तिपै चढीदार चोपदार रत्नापारक हेमकारक राऊत पूर्ण भांडार पोतदार फराशी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री अस्ति कुसरी शस्त्र निपुण कारवारी लेखकही सेवा विराजली जासूस हलकारे वकिलात करू जानती सकळ समतात पायदळ अश्वर राऊत नशे गणित पृथनेते कुत्तेवान चित्तेवान साकरवाणी पहिलवान दिवाणी कपिल लेखानी गजमस्तकी आरुणती श्रीसमती गारी करणार शिकरारी बडीदार ताशा फरकी पानवाळ थोरम कुशलपणी वाजवती. आणि सगळंच काम तिला त्या स्त्रियाच करीत होत्या. गायक हेर बातमीदार खेळत प्राणी निमून तरम विद्यादारी शृंगारी शिंपी कुल्लाळ विराजले आश्वायशी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने परिसकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरवल्या आसो अवघ्या कटकात संचलते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊनी त्वरित झाले दृष्टीस तयाशी. आणि मग अशा त्या राज्यामध्ये त्या सगळ्या स्त्रिया होत्या त्याच्यात हे मारुती मच्छिंद्रात जाऊन
उभे राहिले. एकासनी मचिन्नाथ एकासनी अंजनी सुत सोलोपचारे पूजन त्वरित पूजांजली केली तै म्हणे महाराजा दिव्य रथा वात नंदन अंजनी सुता द्वितीय कोण सांग आता आगमन ओझे महाराजा. आणि मग त्या मारुतीला विचार राहिले हे दुसऱ्याचं आगमन आले म्हणजे कोण आहे म्हणजे असे विचार राहिले. येरू म्हणे व शुभाननी त्या बैसोनी तपा प्राणी तरी त्या तपाच्या कामना म्हणी पूर्ण करी आता तू ममा भक्तीचे वाददवळी की पुरुष लादशील मचिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुख निवावे की सेवे लागी उड्ड गणपती की अरुणास पूर्ण गवस्ती केवी तू ते मचिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया की शनी लागी सहस्रनयनी की शोभला जैसा शिव अपर्णी देवी तू ते मचिंद्र मुनी रती सुखा येणारे पैसे बोलणी वज्र शरीरी निवांत बैसला असनावरी मग राहून तेथे 3 रात्री निघता झाला कपिराजम पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन येरीकडे मचिंद्रनंदना सुखा माझी येलावे बैसून या कनकासनी राज्यविलास भोगी म्हणी मुक्तमाळा गोनी गोनी येलावती समोरम येममुद्रिका उपोनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी बर्दरी भूषणे हेमकनी डाळ देती लखलखितम पुढे शेरे पारिचारिका परी नाही दारा लावण्य लतिकाम उर्वशीच्या सारून यावंका शेवे लागी उतरल्या. आणि मग त्याला ते सगळं भरतरी कपडे बिपडे देऊन सगळं केलं आणि त्याच्या पुढं ते सेविका त्याची सेवा करत्या म्हणजे. बडीजाई चोपदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दौलत दादा म्हणताची मुक्त लवंगेचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राजासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताची जैसा गवात तारांगणी वेष्टीत शोभला उट्ट गणपत स्वामी देवी स्त्रियात मचिंद्र मुनी निज भारी शोभला की देवगणी शचीनाथ परम शोभिवंत गवघवितम देवी श्री मंडळात मचिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनी एकासनी खेळ खेळती दूत कर्मी नाना निभोनी विनोदवानी हास्य करीती गदगदम राज्यवैभवी कारभारम सोये करीती सारासार नाना कुशलता अपार निजदृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदस्त्र बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणादी मिरवले धनुर्धर विद्याशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रळय काळ जळते निर्मळ विशाळ उभे असती सन्मुखम संगीताकार गायन प्रकरणी गंधर्वाशी मान मानिकी कळा कुशरी औषध दीत वैद्य रोगापरी परीक्षिती मानिले ते श्वासारोहण उत्तम युक्ती स्व मिरवे वाताकृती कोकशास्त्र भाषाकृती स्वर्गाचले सकळिकम नाना कळा सकळी शृंगारित आनोनी टेकती राजहंसम प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणी तो चतुरी ऐशिया गुणाते उत्तम भरत येलावती राज सभेतम तेने चित्त सरितेत आनंद तोय हेरावे तेने करुणी मचिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपतम ऐशे लोटले दिवस बहुत रती सुखा माधारी तो समये चित्त सुख मिळी कृती पावली राजवाडी ते कामा तऊ ते सत्ववेळी गरोदर झाली ते दाराम तो जगा माझी भद्रजाती सर्व गुण मुनी भद्रमूर्ती अंश रूप प्रगोटो निरती देह धरिता पै झाला रेतरस्त जेने काळी लोटता मास नवाचे मेळी
तदनुरूत प्रसूत झालिया बाळी बाळा बाळ बालार्क देखिला त्याचे भरता द्वादश दिवसम उत्तमा परी केले बारसे नाम ठेवले त्या ध्यासम मिननाथ म्हणोनिया. आणि मग त्या मच्छनाथाला तिला मुलगा झाला आणि त्याचं नाव मिननाथ ठेवलं. म्हणजे या उपरी याचिका देऊन दान उचितार्थ सकळ तोषविले जन नाना रत्नी देऊन भूषण गौरवाचे मिरवले आसो आईशे सांगोपानी 3 संवत्सर तया स्थानी लोटून गेली सुखासनी मच्छिंद्राचे भोगिता. यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी गुरुनंदन जन्मोदयाच्या वंशकारण गृहोदय जन्मला. आणि आता ते मच्छिंद्रनाथ 3 वर्ष झाले तिथे रमून गेले. म्हणजे आता ही दुसरी कथा चालू झाली. तो जन्मोदयापासून पुढची 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 7 शक्ती कली गेलाशी लुटुनी. तो बृहद्रव राजा थोर राज्यपदी हस्तिनापुरम मेळोनी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. आणि ह्या बरोबर राजानं मग काय केलं, त्याला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यानं ते यज्ञ करायचं ठरवला. आणि मग त्यानं तो यज्ञ मांडला. म्हणजे 1 वर्षे त्या स्थिती अग्निकुंडी पूर्ण होती. पुष्टवूनी 10 मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला. परी शिवनेत्रीचा प्रयाग्नी केले जाईले होते पंचबाणी. तरी तो गेला होता बक्षुनी दिवी मूर्धनी महाराजा. तो शिव शरीराचा चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला. तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे. तो गर्भाती तेजपुंज अग्निकुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवणी निघुती. मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी ब्रवद्रवा. आणि मग तो यज्ञ पूर्ण झाला. शेवटी त्या यज्ञामधून ती रक्षा ती काढून राहिली. म्हणे विप्राते सलील बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाचे मंजुळवत रुदन करी. तवते पुरोहित ज्ञानी द्विज रायाशी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळप्रसाद मिरवला. आणि ती रक्षा काढता काढता स्पर्श झाला नाही तर त्याच्यातून ती बाळ निर्माण झालं. प्रत्योदक उचलोनी हाती बाळ दावी राया प्रती. राव पावनी तेज स्थिती परमचित्ती क्षोभला. जैसा जलाल्पन मंथन करिता त्यात चतुर्थ रत्न निघता. मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रया. आणि मग त्या देवाने ते मंथन केलं होतं त्याच्यामध्ये जेव्हा ते अमृत निघलं त्यांना आनंद झाला. तसा आता ह्या बृहद्रयाला ते मुलगा निघाला तर आनंद झाला. की संजीवनीचा धरून अर्थ कच गेला शुक्र गृहाते. साधुनी येता संजीवनीचे सचिनाथ आनंदला. की राम उपजता कौशल्य खुशी आनंद झाला दशरथाशी. देवी पाहता बाळमुखाशी बृहद्रव्या आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्नी नंदन. परमास्ते हृदय धरून घेत चुंबन बाळाचे. परमा उदेला आनंद पोटी की चंद्रोदयाची ऐक्य भेटी. मग समुद्र पात्र तोय दाटी प्रेम लहरी उत्तमळे. वारंवार घेत चुंबन की त्याचे भाषे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनाची व्यक्तपूर्ण शिव कायेचा प्रगटला. की सत्वगुणी विद्युलता पाळा सांडिता शरीर वरुता. की पुनर्विबुंदू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले.
की संधान अपार वीरणी मही मिरविला हा उत्तम तरणी आसो आयसा अपार चिन्नी वनिता ग्रंथ वाढेल आसो ब्रौद्रव्या लवडा सवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचन होय ती प्रत्यक्ष सुलोचना सुबानना ती देवगणा महिलागी उतरली. आणि मग ती सुलोचना होती तिच्या गृहात गेला आणि ते बाळ तिला आता दाखवू राहिला की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य आपणेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुक्षेत्राचे तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिशे मळीना शतनुसाधूचे टाकून रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी आसो तिने बालक देखता दृष्टी पुषे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजय जोज करी कवळीले कवन आत्मजा माते भाषे मित्र तोज दुसरा तरणी आहे हा येरू म्हणे वो शुभाननी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रूपे जिजने तेने राज सदनी मिरवावया तव उदरी जो मीनकेत मनाने वरी आपला सुतम तयावरी सकळ हेत या बाळाचे मिरवावा तरी वंशाशी मिनकेत दिव्य स्वरूपा हे सुतम तयाचा पाठीराका निश्चित ईश्वरे हा प्रेरिला आगे हा अयोनी संभव जान अवतार दस्य चित्ररत्नम ज्वाळामाळी होऊन प्रसन्न प्रसाद दिदला आपणाशी आयशे वदता राजभूत सुलोचना कवळी बाळ कंदर्पम तयाचे पाहुणी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदयी कवळोनी धरिता पयोधरी लोटली स पय परिता बाळमुखी स्तन घालिता पयपान शुकारी मग उत्तम परी बाळा करिता स्नान मार्जनादी सारिती या परी द्वादश दिनाप्रती प्रेम सोहळा मांडियला मेळवून सुवासिनी पाळणा घातला योग प्राणी जालिंदर हे नाम जगी सकळा आवडी ठेविले. आणि मग त्याला द्वादश वर्ष झाल्यानंतर अंघोळ पांघोळ घातली नंतर पाळण्यात घातलं आणि त्याचं नाव मिन्ना ठेवलं म्हणजे. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले आयसा करून या गजर ग्रामात वाटिली गोड शर्कर अपार धन याचिका नरा लौकिकार्थ वाटिले आयशा गजरे पूर्ण राहती झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवराना अपार पाळीला लनना पुढे योजोनी मौजी बंधना यज्ञोपवीत आराधी या उपरी कोणे के दिवशी राव विचारी करी मानसी ग्रस्ताश्रमाशी जालिंदराशी लग्नविधी उरकावा. आणि तो 7 वर्षाचा झाला आणि मग त्याचं लग्न करावं असं त्याच्या मनात आलं. म्हणून या आपला पुरोहित मंत्री सवे घेऊन त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहतम मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडत ते येरीकडे जालिंदर राजगणा परम सुंदर येऊन या अंगावर चुंबन घेती लालसे परमस्नेहाने ऊर्ध्व दृष्टी पाहून बोले योग जटी द्रुमीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते येरी म्हणे पालसा ऐके तुझ स्त्री
करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. आणि मग त्या आईनं त्या मुलाला जवळ घेतलं आणि तो मग तिच्या जवळ बसता बसता विचारतो, मग मंत्री ते पुरोहित दिसत नाही म्हणे, कुठे गेले म्हणे. तर मग तिनं सांगितलं तर तुझ्याकरता मुलगी पाहायला गेले म्हणे. येरू म्हणे श्री काय पाते म्हणे बायकोशी म्हणावे, येरू म्हणे मज दावावे बायको कशी आहे जननी. येरू म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण, जैसे मी बा त्या समान तुझ बायको येईल की. आयशे सुलोचना त्याचे वदता तो शब्द रक्षोनी आपुल्या चित्ता. बाळात येऊन खेळता खेळता बाळा लागी पुसतशे, म्हणे गडे ओ ऐका ऐकू ममताता माता करीती बायकू. तीस कासयासाठी अर्थ कौतुकू करता बायकू ते सांगा. तव ते बोलती विचक्षण बहु शतपर्षी बोलून हसून, जालिंदर बुद्धीहीन बायको ही कळेना. मग ते म्हणती मूर्खा ऐक बायकू म्हणता संसार निकम. विषय सुखाचे पूर्ण वाहतूक जगा माझी मिरवितशे. विषय सुख म्हणजे काय सांगिती न ठेविता गोवावे. ते ऐकोनी थरारून जाय मनी विचार करीतशे. आगा जग हे परम अधम आचरण आचरिती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास. ऐसे रचुनी विवेकास मुलातूनी निघाला. मनाचा ती करी विचार मातेच्या शब्दाशी परम. परी ते करोनी व्यवहार धर्मराशी दिसतसे. माता बोलली मज समान कांता मिळवतशे चिदरत्न. तरी ती कांता मज माते समान व्यवहार योग्य नशेची. आणि मग ती आई त्याला म्हणली होती माझ्यासारखी म्हणजे आईसारखी बायको करायची, तिच्याशी हा व्यवहार काही करायचा नाही म्हणे, असं त्याला मनात विचार केला. तरीही पूर्ण धर्मराशी कदान वर्तू कार्याशी. मग सांडोनी ग्रामधामाशी काननांतरी निघाला. परी ग्रामाद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळका. परी राजनंदन मनोनिधाक हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मार्गी पाठविला. कोणी जाऊन तोरे नृपाला सांगता ती तातडीने. आणि मग तो गावाच्या बाहेर निघाला विषितून, पण राजाचा पुत्र आहे म्हणून ते कोणी हटकावलं नाही. पण तरी एक दूध त्याच्या मागे सोडला ते पाहायला हा कुठं जातो म्हणून. ये महाराजा भोलनाथा विपिनी गेला आपला सुत. राये ऐसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपल विलक्षण म्हणे कोणी येईल धावून. मनोनी मार्गाते सारून महाकाननी निघाला. तव त्या विपिन तरुदाटी विशाळ जाळी यात्रून अपाठी. त्यात संचरला हेर दृष्टी चुकोर झाले पाहता. परी तो एक योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत. त्याची तरी दरोनी सूत उत्तर दिशे चालिला. येरीकडे नृपनाथ काननी रिगता शोध करीत. परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिना परी जालिंदराचे न पाहे दर्शन. कैसा अमावस्येचा दीन चंद्रमणी लोपतसे. आणि मग ते त्या मच्छिंद्राला पाय करता गेले ते वनामध्ये. पण जिथपर्यंत तो त्यांना दूध जायला तिथं शोध लागला आणि पुढं काही शोध लागा ना. अंधार पडला म्हणून ते आता माग आले म्हणे. आयशे सकळांशी निराशपणे ग्रामाशी. येथे झाली आणि शोक करिता सकळांनी. रायास अपार्जन पाठी आपुलाले सदन. परी बृहद्रुवा आणि सुलोचना पनमा अट्टाशे करिता ती. बोळवो बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत. राव म्हणे अनुचित प्रसाद हातीचा पैगी गेला.
माते विप्र झाला प्रसन्न, हा माझे कर्म गहन, हातीचे गेले चित्रत्न, काय करू उपाय हो. हा बालक माझे आरका समान, तेज रूप वाटे मदन, आता मने खेळ उत्तम, काय पूर्ण तयाचा, ऐसा करिता आतास परियानिक, सरदार बुद्धी लेशम, रायास सदा बोधी नाना भाष्यम, युक्ती प्रवृत्ती करोनिया. आणि मग ते बाकीचे लोक ते मंत्री ते त्या रायाला बोध करतात. म्हणती राया नरोत्तमा, जालिंदर उपुनी संभावा, तरी या सविता महाकानना, त्याशी मरण नशेची, मयी समुद्र पलायन करिता, शोध करू आम्ही निश्चता, परी तेव्हा तरी तुमचा सूत, तुम्ही भेटाल सूत तुम्हा भेटेल महाराजा, तरी निसंशय करून धैर्य आगळा ठेवा मन, आयशा युक्ती करून रायाशी शांत करिताची, येरीकडे जालिंदर पर्वत तरी अति गुहार, संचरला परी मईवर काळोखी रात्र दाटली, तया माझी झाले विपरीत, विपिनी वनवा लागला बहुतम, पुढे ते कानन अग्नी जाळत तयापाशी पातला. आणि इकडे तो मच्छिंद्राजीत पण चालला होता, तिथे एका गुहेत झोपला रात्री, आणि तिथे त्या याला वनवा लागला, म्हणजे अग्नी लागला, आणि ते जळत जळत त्या मच्छिंद्रापर्यंत याच्या जालिंदरापर्यंत पोहोचला जाऊन तो अग्नी. तर त्या धरीत जालिंदर निद्रे व्यापिता तृण अपार, तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे, तो बाळ गोमटे देखले दृष्टी, विस्मय करी आपले पोटी, हे बाळ सम उदर जेठी, उदय पावले होते की, उत्तम ठाव पाहून याते, सांडिले होते म्या गर्भाते, तेथे येथे अवया कारण, याते का पडले न कळे हो. आणि मग त्याला विचार केला त्या अग्नीनं, की आपल्याच यज्ञकुंडामध्ये याचा जन्म झाला, हा इथं कस काय आला म्हणे आता. मग शांत होऊन मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत, आणखी घेऊन पुसे त्याचे कारण काय येथे यावया, येरू पाहुनी तया आदरे, म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वरम, येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी, येरू म्हणे जननी जनक कैसे होतील एक हर एक, मग तो मुळापासून कथा पावकम, तया लागी सांगत असे, आसो आता वैश्वानर पुढची लिहिता परम, ती कथा पुढे धोंडी कुमारा मालू नरारीचा सांगेल की, स्वास्ती श्री भक्ती कथा सार, समर्थ गोरक्ष काव्य किमया गार, सदा परिशोध भाविक चतुर, एकदिष्टिम अध्याय गोला. श्री कृष्ण अर्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरिष्ठ. श्री ज्ञानदेव तुकाराम.